माय माऊली नमस्कार. श्री विष्णू पुराण कथासार अभिवाचन करत आहे. अंश 4 अध्याय 14. अणमित्र अंधक यांची अंशावळ. पराशर म्हणाले, अणमित्राला शिनी नावाचा मुलगा होता. त्याचा सत्यकी उर्फ युधान, त्याचा संजय, त्याचा कुणी, त्याचा हिवंदर, या सर्वांना शयने असे म्हटले गेले. याच वंशात पुढे पृथ्वी जन्मला. पृथ्वीचा स्वफल्क याच्याविषयी मागील अध्यात माहिती आहेच. त्याचा गांधिनीपासून अक्रूर पुत्र झाला. दुसऱ्या एका पत्नीपासून उपभद्रू, मृदामृद, विश्वारी, मेजय, गिरिक्षत्र, उपक्षत्र, शतघ्न, हरिमर्दन, धर्मध्रुव, दृष्टधर्म, गंधमोज, वाह, प्रतिवाह असे 13 मुलगे आणि सुतारा नावाची मुलगी. अक्रूराचे 2 मुलगे देववान, उपदेव. अंधकाचे 4 मुलगे कुकुर, भजवान, सुचिकाम्ल, बैश असे होते. त्यापैकी कुकुराचा मुलगा तो दृष्ट, त्याचा कपोसमोना, त्याचा निलोमा, त्याचा अनु, त्याचा आनंद दुंदुबी, त्याचा अभिजित, त्याचा पुनर्वसू, त्याचा अहुक असे पुत्र. अहुक ही कन्या जन्माला झाली. अहुकेचा देवक उग्रसेने 2 मुलगे. देवकाचे 4 मुलगे अनुक्रमे देववान, उपदेव, सहदेव, देवरक्षित हे होते. त्याच्या 7 बहिणी होत्या. त्यांची नावं नृकदेवा, उपदेवा, देवरक्षिता, श्रीदेवा, शांतीदेवा, सहदेवा, देवकी अशी असून त्या सगळ्या वसुदेवाच्या बायका. उग्रशनाचे पुत्र कंस, निग्रोध, सुनाम, आनकाहो, शंकू, सुभूमी, राष्ट्रपाल, युद्धतुष्टी, तुष्टिमान असे 9 जण असून कंसावती, सुतनू, राष्ट्रपालिका अशा 4 मुली होत्या. भजमानाचा मुलगा विदुरथ, त्याचा शूर, त्याचा शमी, त्याचा प्रतिक्षत्र, त्याचा स्वयंभोज, त्याचा ऋद्धिक, त्याचा देवगर्भ असा अंश होता. त्यापैकी देवगर्भ याचा पुत्र शूरसेन होता. त्याचा मरीषा पत्नीला वसुदेवाने 9 मुलगे झाले. त्यापैकी वसुदेवाचा जन्म झाला तेव्हा त्याच्या पोटी पुढे विष्णूचा अवतार होईल असे भविष्य जाणून देवांनी स्वर्गात वाद्य वाजवली होती. त्यात दुदुंबी, नगारे, अनक वगैरे वाद्य असल्यामुळे अनक दुंदुंबी असे नाव सुद्धा प्रसिद्ध झाले. वसुदेवाचे जे 9 भाऊ होते त्याचे नावे क्रमाने देवभाग, देवस्रवा, अष्टक, कुकुच्चक्र, वरसधारक, सृंजय, श्याम, शमिक, वंडुष अशी असून पृथा, श्रुतदेवा, श्रुतकीर्ती, श्रुतस्रवा, राजाधिदेवी या 5 बहिणी होत्या. शूरसेनाचा एक कुंतीभोज नावाचा मित्र निसंतान होता. त्याला शूरसेनाने आपली मुलगी पृथाईक दत्तक दिली. पुढे पृथ्वीचा विवाह पंडूबरोबर झाला. तिला धर्म, वायू, इंद्र यांच्यापासून अनुक्रमे युधिष्ठिर, भीमसेन, अर्जुन असे 3 पुत्र झाले. तिला विवाहापूर्वी कुमारी असताना सूर्यदेवापासून कर्ण नावाचा एक अनौरस मुलगा झाला. तिची माद्री नावाची सवत होती. तिला सुद्धा अश्विनी कुमारापासून नकुल आणि सहदेव असे 2 मुलगे झाले. शूरसेनाची दुसरी मुलगी श्रुतदेवा ही कारुष देशाचा राजा वृद्धसेवा धर्मा याची पत्नी. तिच्या पोटी दंतवक्र नावाचा महादैत्य जन्मास आला. श्रुतकीर्तीचा विवाह कैकेय देशाच्या राजाशी झाला. तिला संतर्जन वगैरे 5 मुलगे झाले. राजादिदेवी हिला विंद, अनुविंद असे 2 मुलगे होते. 5वी सर्वात धाकटी श्रुतिस्रवा हिचा विवाह चेदी देशीचा राजा दमघोष यशाशी झाला. तिला शिशुपाल हा पुत्र झाला. तो पूर्वीच्या जन्मात हिरण्यकश्यपू नावाचा दैत्यांचा मूळ पुरुष होता. त्यावेळी त्याचा भगवान ऋषाने वध केला होता. पुढे पुन्हा तो सर्वगुणसंपन्न, विद्वान, महापराक्रमी, त्रैलोक्य जिंकून घेणारा रावण बनला. पूर्वी वीरमरण आल्यामुळे त्या पुण्याच्या जोरावर अनेक सुखोपभोग दीर्घ काळापर्यंत भोगून शेवटी तो रामरूपी भगवंताकडून मारला गेला. नंतर द्वारपारयुगात तोच पुन्हा शिशुपाल बनला. तरी तो विष्णूचा द्वेष करीत होताच. पण शेवटी कृष्णाच्या हातून मृत्यू पाहून तो सहसुज्ज मुक्तीला गेला. अध्याय 15. शिशुपालाचे पूर्वजन्म व वसुदेवाचा अंश विस्तार. मैत्रियांनी विचारले, भगवान, पूर्वी हा शिशुपाल हिरण्यकश्यपू रावण असताना हरीच्या हातून मरण पावला. त्यामुळे अनेक देव दुर्लभ असे भोग त्याने भोगले खरे, परंतु तो हरिरूप काही झाला नाही. मात्र शिशुपाल बनल्यावर श्रीहरीकडून मारला गेला तेव्हा साजुज्य मुक्ती मिळाली. तर यामागचे कारण काय ते कृपा करून समजावून द्या. त्यावर पराशर सांगू लागले, पहिल्या जन्मात हिरण्यकशिपू असतेवेळी तो नृसिंह अवतारातील विष्णूकडून जेव्हा मारला गेला तेव्हा त्याचा भावना अशी होती की त्याची हा कुणीतरी मोठा पुण्यात्मा आहे. पण तो विष्णू तो हे जाणत नव्हता. त्यामुळे तो पुढे रावण झाला. त्यामुळे त्याच्या मनात तीव्र कामवासना असल्यामुळे रामाकडून मरण आले. तरी त्याच्या भावना अशी होती की हा कुणीतरी पुण्यवंत मानव होय. 2 वेळा श्रीहरीच्या हातून मेल्यामुळे मृत्यूच्या पश्चात परलोकीचे उत्तमोत्तम भोग भोगून तो पुन्हा जन्मास आला.
मग तिसऱ्यांदा तो श्रेष्ठ चेदी राजाच्या कुळात शिशुपाल म्हणून जन्मास आला. हा अपरंपार ऐश्वर्य भोगले त्यावेळी पूर्वजन्मातील द्वेषाचे संस्कार त्याच्या चित्तात दृढ असल्यामुळे तो क्षणक्षणी हरीचे नाव घेऊन निंदा करीत असे. विष्णूची निंदा करणे हा त्याचा सततचा उद्योग होय. नंतर जेव्हा तो कृष्णाकडून सुदर्शन चक्राने मारला गेला तेव्हाही त्याची दृष्टी कृष्णावर एकटक रोखलेली होती व मुखात त्याचेच नाव होते. म्हणून अंते मती सा गती या न्यायाने तो सासुज्य मुक्ती प्राप्त करता झाला. विरोधी भक्ती करणाऱ्याला जर एवढे फळ मिळते तर प्रेमभक्ती करणाऱ्याला मुक्ती मिळेल यात संशय नाही. वसुदेवाला देवकीखेरीज पौरवी, रोहिणी, मदिरा, भद्रा वगैरे कितीतरी स्त्रिया होत्या. त्यातील रोहिणीचा बलराम, षट, शारण, दुर्मद वगैरे बरेच पुत्र झाले. त्याच्यापैकी बलराम रेवती या जोडप्याला विषट व उन्मुख असे 2 पुत्र झाले. सारणाला स्राष्टी, म्राष्टी, सत्य, धृती हे मुलगे झाले. याच्याशिवाय रोहिणीचे भद्राश्व, भद्रभाऊ, दुर्दम, भूत असे पुत्र होते. मदिरीचे नंद, उपनंद, कृतक वगैरे, भद्रिणीचे उपनिधी, गद वगैरे मुलगे. वैशालीला मात्र कौशिका एकच मुलगा झाला. वसुदेव देवकी यांना कीर्तिमान, सुषेण, उदायू, भद्र, शन, ऋतुराज, भद्रदेव असे 6 मुलगे. हे सगळे कंसाने मारून टाकल्यानंतर देवकी 7व्या वेळी गरोदर असताना भगवंताच्या प्रेरणेने योगमायेने तो गर्भ काढून रोहिणीच्या गर्भात स्थापन केला. त्याचे नाव संघर्षण असे पडले. 8व्या वेळी मात्र ब्रह्मांडाचा मूलकारक अनादी अनंत असा भगवान वासुदेव पूर्णाशाने देवकीच्या गर्भात प्रवेश करता झाला. याच वेळी तिकडे गोकुळात नंदराजाची पत्नी यशोदा हिच्या गर्भात हरीने प्रवेश केला. नंतर पुढे कृष्ण जन्मास आला. त्या अवतारात त्याच्या 16,108 स्त्रिया होत्या. त्यांच्यात रुक्मिणी, सत्यभामा, जांबुवंती, चारुहासिनी वगैरे 8 जणी पटराण्या होत्या. या सर्वांपासून एकंदर 1,80,000 पुत्र जन्मास आले. त्यात प्रद्युम्न, सांब, चारू, देष्ण असे 13 जण प्रमुख होते. प्रद्युम्नाचा विवाह रुक्मिणीशी झाला होता. त्याचा पुत्र अनिरुद्ध. त्याचा विवाह रुक्मिणीशी नात सुभद्रा हिच्याशी झाला. अनिरुद्धाचा मुलगा वज्र, त्याचा प्रतिभाऊ, त्याचा सुचारू अशा तऱ्हेने यादवांचा वंश एवढा वाढत गेला की त्याची गणती करायला 100 वर्षही कमी पडतील. एका ग्रंथात असा उल्लेख होता की यादव वंशीय पुत्रांना शिक्षण धनुर्विद्येचे देण्याकरिता जे आचार्य नेमलेले होते ते 3,88,00,000 एवढे होते. अशा स्थितीत यादवांची मोजदाद कोण बरे करू शकेल? या वंशाची एकूण 101 घराणे होती. असे ह्या ऋषीच्या वंशाचे पावन आख्यान ऐकणारा विष्णुलोकात जातो. म्हणूनच विष्णू पुराण ऐकणे खूप गरजेचे आहे. अध्याय 16 तुर्वसूचा वंश. पराशर पुढे म्हणाले, तुरुवंशाचा मुलगा वन्नी, त्याचा भार्गव, त्याचा भानू, त्याचा त्रैसानू, त्याचा करदंब, त्याचा मरुत होय. हा मरुत निसंतान असल्यामुळे त्याने पुरुच्या वंशातील दुष्यंत याला दत्तक घेतला. अशा तऱ्हेने ययातीच्या शापामुळे तुर्वसू व पुरू या दोन्ही वंशाचे एकीकरण झाले. अध्याय 17 ध्रुवचा वंश. ध्रुवंचा पुत्र वर्षू, त्याचा स्वतू, त्याचा अरब्ध, त्याचा गांधार, त्याचा धर्म, त्याचा धृत, त्याचा दुर्दम, त्याचा प्रचिता, याचा शतधर्म होता. तो उत्तरेकडील मलेच्छ लोकांचा अधिपती होता. अध्याय 18 अनुची वंशावळ. ययातीचा चौथा मुलगा अनु. अनुचे 3 मुलगे होते, सवानल, चक्षु, परमेशु. यापैकी सवादलाचा पुत्र कालानल, त्याचा सृंजय, त्याचा पुरंजय, त्याचा जनमेजय, त्याचा महाशाल, त्याचा महामाना, त्याचे उशीनर, तितिक्षु हे पुत्र 2 होय. उशीनराला 5 मुलगे. त्यांची नावे शिबी, दृग, नर, कृमी आणि वर्म. त्यापैकी शिबीला पुरुषदर्भ, सुवीर, केकय, मद्रक असे 4 पुत्र. उशीनराचा भाऊ तितिक्षु, त्याचा पुत्र ऋषद्रथ, त्याचा हेम, त्याचा सुच्चा, त्याचा बली होता. या बलीच्या पत्नीपासून दीर्घतमा नावाच्या मुनीने अंग, वंग, कलिंग, सुम्र, प्रौंड असे 5 क्षत्रिय जन्माला घातले. त्यांच्या नावावरून पुढे 5 राज्ये निर्माण झाली. त्यापैकी अंग याचा पुत्र अनपाण, त्याचा पुत्र दिविरथ, त्याचा धर्मरथ, त्याचा चित्ररथ, त्याचा रोमपाद असे आणखी एक नाव होते. तो अजाचा पुत्र दशरथाचा स्नेह असून दशरथाने आपली शांतता नावाची मुलगी त्याला दत्तक दिली होती. रोमपादाचा पुत्र चतुरंग, त्याचा पृथुकलाक्ष, त्याचा चंप होता. त्याने चंपानगरी वसवली. चंपाचा मुलगा
धैर्य, त्याचा भद्ररथ, त्याचा बृहरथ, त्याचा बृहत्कर्मा, त्याचा बृहदभानु, त्याचा बृहत्मना, त्याचा जयद्रथ असे पुत्र झाले. जयद्रथाची पत्नी ब्राह्मण क्षत्रिय अशा आई बापाच्या पोटची असून तिचा विजय हा पुत्र झाला. विजयीचा मुलगा धृती, त्याचा धृतरथ, त्याचा सत्यकर्मा, त्याचा अतिरथ पृथ्वा कुंतीने पेटीत घालून गंगा प्रवाहात सोडून दिलेला मुलगा कर्ण यालाच मिळाला होता. कर्णाला एकच पुत्र ऋषसेन हा होता. अंगवंश एवढाच आहे. अध्याय 19 पुरुची वंशावळ. पराशरांचे कथन पुढे चालू होते. पुरुचा मुलगा जनमे जय प्रचित्वन, त्याचा प्रवीर, त्याचा मनन्यो, त्याचा विदत, त्याचा सद्यो बहुगत, त्याचा शह्यती, त्याचा अहयाती, त्याचा रौद्र अश्व झाला. रौद्र अश्वाचे पुत्र ऋतेषु, कक्षेतु, संडिलेषु, कृतेषु, जलेषु, धर्मेषु, धृतेषु, स्थलेषु, सन्नेषु, वनेषु असे एकूण 10 जण. ऋतेषु याचा पुत्र अंतिनार, त्याचा सुमती, अप्रतिस्थ तिसरा ध्रुव, अप्रतिरथा पुत्र कण्व, त्याचा मेधातिथी. त्याचे पुढचे सर्व वंशज हे काण्व ब्राह्मण झाले. अप्रतिरथाचा दुसरा मुलगा जो येलिन, त्याला 4 पुत्र झाले. त्याच्यापैकी दुष्यंताच्या घराण्यात चक्रवर्ती सम्राट भरताचा जन्म झाला. त्या संदर्भात देव असे म्हणाले की जन्मदात्री आई पुत्राला पोटात धारण करते, तथापि पुत्राला खरा हक्क पित्याचा असतो. पुत्र ज्या बीजापासून जन्म घेतो त्याचेच प्रतिरूप असतो. म्हणून हे दुष्यंता, तू या पुत्राचा सांभाळ कर. शकुंतलेचा अपमान करू नकोस. आपल्याच वीर्यातून जन्मणारा पुत्र बापाचा उद्धार करतो. या मुलाचा पिता तूच आहे. शकुंतला जे सांगते तेच सत्य होय. भरताच्या 3 बायका, त्याच्यापासून एकंदर 9 पुत्र. भरताने आरोप केला की ही मुलगी मुळीच माझ्यासारखी दिसत नाहीत. तेव्हा त्या स्त्रियांनी ते सर्व पुत्र मारून टाकले. मग निपुत्रिक झाल्यामुळे भरताने मरुत्सोम नावाचा एक यज्ञ केला. त्याचे फळ म्हणून मरुद्गणांनी भरद्वाज नावाचा मुलगा त्याला दिला. त्याचे आणखी एक नाव वितत असे होते. वितनाचा पुत्र मन्यू, त्याचे बृहत्क्षत्र, महावीर्य, नर, गर्ग वगैरे पुष्कळ पुत्र होते. त्यापैकी नराचा पुत्र सकृती होता. त्याचे गुरुप्रीती, रतिदेव असे 2 पुत्र होते. गर्गाचा पुत्र जो शनी, त्याच्या वंशात गार्ग्य वैशैन्य असे क्षत्रोपेत ब्राह्मण जन्मले. महावीर्याचा पुत्र दुरुक्षय असून त्याचे 3 पुत्र होते. नंतर त्या सर्वांनी ब्राह्मणत्व प्राप्त केले. बृहत्क्षत्राचा पुत्र सुहोत्र, त्याच्या हस्ती होता. हस्तिनापुराची निर्मिती त्यानेच केली. याला अजमेढ, द्विजमेढ, पुरुमेढ असे 3 मुलगे झाले. अजमेढाचा पुत्र कण्व, त्याचा पुत्र मेधातिथी होय. काण्व ब्राह्मण हे त्याचेच वंशज होय. अजमेढाचा दुसरा पुत्र बृहदिषु याचा मुलगा बृहद्धनु, त्याचा बृहत्कर्मा, त्याचा जयद्रथ, त्याचा विश्वजित, त्याचा सेनाजित. त्याला 4 मुलगे. त्यापैकी रुची अश्व याचा पुत्र पृत्सेन, त्याचा पार, त्याचा नील होता. नीलाचे 100 पुत्र, त्यातला समर हा मुख्य होता. त्याला पार, सुपार, सदश्व नावाचे 3 मुलगे. सुपार याचा मुलगा पृथू, त्याचा सुकृती, त्याचा विभ्राज, त्याचा अनुह. अनुहाची पत्नी शुकाची कन्या कीर्ती होय. त्याचा पुत्र तो ब्रह्मदत्त, त्याचा पुत्र विश्वक्षण, त्याचा उदकसेन, त्याचा बल्लाभ. हस्तीचा दुसरा पुत्र द्विजमेढ याचा पुत्र यविनीर, त्याचा धृतिमान, त्याचा सत्यधृती, त्याचा दृढनेभी, त्याचा सुपार्श्व, त्याचा सुमती, त्याचा सन्निध्यमान, त्याचा कृत. या कृताला हिरण्यनाभाने योगाची दीक्षा दिली होती. या कृताने श्रुतिसंहिताचे 24 खंड लिहिले गेले रचलेले. कृतज्ञाचा पुत्र उग्रायुध, त्याने नीपवंशी क्षत्रियाचा नायनाट केला. उग्रायुधाचा पुत्र क्षम्य, त्याचा पुत्र सुधीर, त्याचा रिपुंजय, त्याचा बहुरथ. हे सगळे पुरुवंशीय राजे झाले. अजमेढ याची पत्नी नलिनी, त्यांना नील नावाचा मुलगा झाला. त्याचा पुत्र शांती, त्याचा सुशांती, त्याचा पुरंजय, त्याचा वृक्ष, त्याचा हैर अश्व. त्याचे 5 पुत्र मृदुगल, संजय, भृदिक्षु, यविनर, कांपिल्य. त्यांना पांचाळ असेही म्हटले जाते. मृदुगणापासून मौडगल्य नावाचे क्षत्रोपीत ब्राह्मणाची उत्पत्ती झाली. मृदगणाचा पुत्र बृहद अश्व आणि त्याचा पुत्र दिवोदास, कन्या अहत्या अशी होती. पुढे अहल्या व तिचा पती गौतम यांचा पुत्र शतानंद, त्याला सत्यधृती हा धनुर्विद्या निष्णात होती. एकदा त्याने उर्वशीला पाहिले असता त्याचे वीर्य गळून ते दर्भाच्या टोकावर पडले. त्याचे 2 भाग झाले. त्यातून एक पुत्र एक कन्या निर्माण झाली. त्यांचा नाव राजा शंतूने पाहिले व घरी घेऊन गेला. तो पुढे
पुत्र पुढे कृपाचार्य झाला. त्याची बहीण कृपी ही द्रोणाचार्यांची पत्नी बनली. अश्वत्थामा हा त्यांचाच मुलगा होय. देवदासाचा मुलगा मित्रायू, त्याचा चौवन, त्याचा सुदास, त्याचा सौदास, त्याचा सहदेव, त्याचा सोमक, त्याचा दंतो हा मोठा पुत्र. वृषत्ता हा धाकटा व त्याच्यामध्ये 98 पुत्र. वृषत्ताचा दृष्टदुम्न, त्याचा दृष्टकेतू असा वंश वाढला. अजमेड याचा वृक्ष नावाचा आणखी एक मुलगा होता. त्याचा पुत्र संवर्ण, त्याचा कुरु. त्यानेच कुरुक्षेत्र हे पवित्र क्षत्र स्थापन केले. कुरुचे पुत्र जन्नू, सुधनु, परीक्षित वगैरे होते. त्यांच्यापैकी सदुनूचा मुलगा सुहोत्र, त्याचा चौहन, त्याचा कृतक, त्याचा उपरिचर वसु. हा उपरिचर वसूचे 7 मुलगे. त्यापैकी बृहद्रथाचा क्षाग्र, त्याचा ऋषभ, त्याचा पुष्पवाहन, त्याचा सत्यहित, त्याचा धनुधन्वा, सुधन्वा व त्याचा जतू होय. बृहद्रथाचा अजून एक जन्मताच उभा चिरलेला असा एक पुत्र होता. पुढे जरा नावाच्या देवतेने त्याला जोडून अखंडत केल्यावर तो जरासंग म्हणून प्रसिद्ध झाला. त्याचा पुत्र सहदेव, त्याचा सोमप, त्याचा श्रुतिस्रवा हा मगध देशाचा राजवंश होय. या ठिकाणी हा अध्याय संपला. पुढील अध्यायात पुढील कथा बघूया. विष्णवे नमः. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिवीर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुभोहरं सर्वलोकैकनाथं.